बघा, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात, त्यामुळे जरा सांभाळून. झोप का गई येत नाही. माझं आणि अर्पिता मॅडमचं नातं मनाचं आहे. एकमेकांना दिलेल्या वचनाचं नातं आहे आमचं. असं कसं सोडून देऊ मी त्यांना? आता या क्षणाला त्यांना सगळ्यात जास्त गरज आहे माझी. गाय झोपली गोठ्यात घरट्यातची. काय झालं? तुला आवडली नाहीये ही अंगाई? अगं, मला वाटलं तुला आवडली अंगाई. तू काल रात्रीपासून त्याबद्दल काही बोलली नाहीयेस. काही आवडलेलं नाहीये मला. आजारपणाचं ठीक आहे त्या पोरीचं, पण माणसाने इतका हारी जायचं एखाद्याच्या? समीरला काही स्वतःचा विचारच राहिलेला नाहीये. आई, त्या चटणीचं जे झालंय ना, तेच तुझ्या डोक्याचं पण झालंय. नाही पण ठीक आहे म्हणा, तू तरी काय करणार? समीरच्या पुढे तुझं काही चालतही नाहीये ना. आणि आजकाल त्याने जरा विरोध केला की तू शस्त्रही टाकते. असं काहीही होणार नाही. तर मला जे हवंय ना तेच होणार आहे. त्या पोरीपायी माझ्या पोराच्या वाट्याला आयुष्यभराची नामुष्की नाही चालणार मला. तू काही ठरवलंयस का? ठरवलंय तर बरंच काही ग. फक्त योग्य वेळेची वाट बघते मी. आई, वेळ येत नाही, ती आणावी लागते. तुला जे काही करायचंय ना ते प्लीज लवकरात लवकर कर. त्या अर्पिताला समीरच्या आयुष्यातून आत्ता काढायला हवं.